जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी, मतमोजणी पुढे गेल्यानं उपस्थित झालाय प्रश्न। निकाल लांबणीवर, उमेदवार टांगणीला तर स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पहाऱ्यासाठी थांबण्याची अनुमती। राज्यभरात सरासरी मतटक्का 59% आसपास। आज दुपारपर्यंत अंतिम आकडेवारी हाती येण्याची शक्यता। आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयाचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे MMRDAच्या कार्यक्रमात एकाच मंचावर येण्याची शक्यता। शिंदे उपस्थित राहणार का याकडे नजरा। सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिवसेनेत राडा। पोलीस ठाण्यामध्ये 2 गटात राडा। बूथ समोर गाडी वेगानं नेल्यानं वाद। मतचोरीच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न। संसद परिसरात विरोधकांची निदर्शनं। विरोधक संसदेचा वेळ वाया घालवताय। SIR चर्चेच्या मागणीवर भाजपाची प्रतिक्रिया। आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल। बांगरांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा व्हिडिओ समोर। अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आज घेणार संजय राऊतांची भेट। भांडूपमधील निवासस्थानी जाऊन घेणार भेट। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणार। शिंदेंचं महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे म्हणतात, शिंदेंना भाजपकडून आता काडीचीही किंमत मिळत नाही। मराठी माणसानं काशी जिंकली। अहिल्यानगरचे वेदमूर्ती रेखे यांचा वाराणसीत सन्मान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक। निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू। पुण्याच्या आपच्या उमेदवाराला अज्ञात व्यक्तीकडून धमकी। जादूटोणा विरोधी समितीत अन्नीस नको। कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं केली आहे मागणी। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक गैरव्यवहार उघड। गडचिरोलीच्या इंजेवारीत वाघाचा पुन्हा प्राणघातक हल्ला। हल्ल्यात महिला ठार, ग्रामस्थांमध्ये भीती। 5 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय। परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी, कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल धावणार। भारत नॉर्वे सागरी प्रदूषण मंचचा कार्यक्रम। प्लास्टिक प्रदूषण संकटावर मंथन। सिद्धेश कदम कार्यक्रमात सहभागी। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर। भेटीत दोन्ही देशात महत्त्वाचे करार होऊन संबंध होणार आणखी दृढ। असीम मुनीरचे भाग्य लटकलं। पाकचा संपूर्ण लष्कर प्रमुख बनण्याचं स्वप्न अधांतरी। पाकचे पंतप्रधान मुनीरला पदोन्नती देईनात। केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता केलं सेवा तीर्थ। PMO सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार। देशभरातील राजभवनांना आता मिळणार नवी ओळख। राजभवन लोकभवन म्हणून तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार। टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत रायपूरच्या मैदानात दुसरा वनडे सामना रंगणार। सामना जिंकून मालिकेत अजिंक्य राहण्याचा राहुलची सेना करणार प्रयत्न। सोन्याचे भाव गगनाला भिडले। सोन्याचा भाव तोळ्यामागे 1,30,790 रुपये।